आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे आणि विद्यार्थी आजही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत असल्याचं चित्र पाहायला मिळते। रात्रीसुद्धा हे विद्यार्थी याच ठिकाणी झोपत असतात, याच ठिकाणी जेवण करत असतात आणि आपल्या मागण्यांसाठी ते विद्यार्थी 7 दिवसापासून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। यांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईला रवाना झालेलं आहे। आदिवासी मंत्र्यांशी चर्चा करणार आहे आणि त्यातून तोडगा निघतो का हा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। एकंदर जर बघितलं तर 26 वर्षाची जे मर्यादा होती ती 30 वर्ष करण्यात आली, मात्र 30 वर्ष हॉस्टेलमध्ये प्रवेशाची मर्यादासुद्धा या विद्यार्थ्यांना मान्य नाही। त्यामुळे जो आहे हा प्रश्न रेंगाळत आहे आणि आंदोलनसुद्धा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। आज 7व्या दिवशीसुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आहे। अनेक विद्यार्थी जे आहे ते आता सकाळी जर आपण बघितलं तर झोपलेले या ठिकाणी पाहायला मिळते। काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेऊया। काय नेमकी परिस्थिती आहे? आज 7वा दिवस आहे तुमच्या आंदोलनाचा। सर, त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालं। काल बैठक झाली, पण अजून काही आमच्या शिष्टमंडळाचे आम्हाला निर्णय आलेले नाहीत। जोपर्यंत आमच्या शिष्टमंडळाचे निर्णय येणार नाही तोपर्यंत आम्हाला सुद्धा माहीत होणार नाही। काय वाटते एकंदरीत चर्चा सुरू आहे, काय कुठे अडली आहे चर्चा? चर्चा तर त्या पण गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत। शिष्टमंडळ काय करत आहे, काय नाही, किंवा कोण्या अधिकाऱ्यासोबत बैठक बसली आहे त्या पण आम्हाला कळवण्यात नाही आलेल्या आहेत। जोपर्यंत शिष्टमंडळ येणार नाही तोपर्यंत आम्हाला माहिती होणार नाही। ज्यावेळेस शिष्टमंडळ येतील त्यावेळेस ते आम्हाला सांगतीलच। तुमचा जो एका मुद्द्यावर प्रवेशाची वयोमर्यादा याच्यावर अडलेला आहे, त्यावर तोच मुद्दा एक मेन मुद्दा आहे। हां, जे 26 वर्षाची अट होती त्यानंतर त्यांनी 30 वर्षाची केली शुद्धीपत्रक काढून। तो आम्हाला वयाची अटच नाही पाहिजे, ते कॅन्सल झाली पाहिजे, रद्द झाली पाहिजे, याच्यावरच आमचा ठाम निषेध आहे। नक्कीच यांचं शिष्टमंडळ जे आहे ते चर्चा करायला गेलेलं आहे। चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे, मात्र अजूनही तोडगा निघताना दिसत नाही। त्यामुळे हे विद्यार्थी जे आहे जोपर्यंत शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा होत नाही आणि यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत याच ठिकाणी बसण्याचा निर्धार जो आहे तो या विद्यार्थ्यांनी केला असल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।